चला आता सगळ्यात पहिला आपला टॉपिक काय होता? इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. हा आपला सब्जेक्ट आहे. आपला पहिला लेक्चर आपण चालू करणार, लेक्चर 1. तर सगळ्यात पहिले कोणता पण बेरॅक तुम्ही काढा, कोणता पण बेरॅक किंवा कोणता पण सब्जेक्ट, कोणता पण टॉपिक, सगळ्यात पहिले त्याचा स्ट्रक्चर माहित करणं खूप गरजेचं आहे. स्ट्रक्चर स्ट्रक्चरचा फायदा काय? तुम्हाला सेक्शन्स कुठे आहे हे तुम्ही लवकर फाइंड आउट करू शकता. AIB साठी तर खूप सोपं होऊन जाते जर तुम्ही स्ट्रक्चर लर्न केला तर, कोणत्या पण ऍपचा. म्हणून टॉपिक वाईज न जाता पहिले सगळ्यात पहिले याला प्रेफरन्स द्या, स्ट्रक्चरला. तर आज आपण स्ट्रक्चरच बघणार आहोत. तर जर तुम्ही इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट बघितला तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टला मी 4 ग्रुपमध्ये तयार करणार. सगळ्यात पहिला आहे कॉन्ट्रॅक्ट वन. कॉन्ट्रॅक्ट वन कॉन्ट्रॅक्ट वनला आपण जनरल प्रिन्सिपल्स म्हणतो. जनरल प्रिन्सिपल्स. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याजवळ आहे कॉन्ट्रॅक्ट टू. कॉन्ट्रॅक्ट टू हे दोनच महत्वाचे आहे मेन म्हणजे. आणि कॉन्ट्रॅक्ट टू ला आपल्याजवळ नाव आहे स्पेशल कॉन्ट्रॅक्ट. स्पेशल कॉन्ट्रॅक्ट. मग कॉन्ट्रॅक्ट वन आला. कॉन्ट्रॅक्ट वन मध्ये किती चॅप्टर्स आहे? तर चॅप्टर 1 टू चॅप्टर 6. म्हणजेच सेक्शन 1 ते सेक्शन 75. तर हा तुमचा पहिला ग्रुप झाला, कॉन्ट्रॅक्ट वन. सगळ्यात महत्वाचा हाच ग्रुप आहे कॉन्ट्रॅक्ट वन. सगळ्यात जास्त तुम्हाला क्वेश्चन्स येणार ते इथूनच येणार. प्री मध्ये, मेन्स मध्ये, दोन्ही गोष्टीमध्ये कॉन्ट्रॅक्ट वन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कॉन्ट्रॅक्ट वन मधून पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? सेक्शन 1 ते सेक्शन 30 पर्यंत सगळ्यात मेन आहे. ते आपण कॉन्ट्रॅक्ट वन करताना आपण बघूच कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट टू मधून खूप कमी क्वेश्चन्स येतात. पण कॉन्ट्रॅक्ट टू ला तुम्ही सोडणार का? नाही, कॉन्ट्रॅक्ट टू ला पण आपण करणार. जर 10 क्वेश्चन इथून आले तर समजा इथून 2 क्वेश्चन येईल, 2 ते 3 क्वेश्चन. म्हणून सगळ्यात जास्त आपण रिव्हिजन करताना कॉन्ट्रॅक्ट वनला महत्व द्या. मग कॉन्ट्रॅक्ट टू मध्ये चॅप्टर किती आहेत? फक्त 2च. चॅप्टर 8 टू चॅप्टर 9. मग सेक्शन्स, सेक्शन 1 टू 4, 1 टू 4 ते 1 8. सांगा, माहिती आहे कोणाला आखरी चॅप्टर कोणता येतात? आखरी सेक्शन कोणता येतात कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा? आहे का कोणाला माहित आखरी सेक्शन? पार्टनरशिप. आखरी सेक्शन म्हणतो, आखरी सेक्शन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा. 238. करेक्ट, करेक्ट. 266 पाऊन नाही. ते शेड्यूल आहे, पार्टनरशिप मध्ये येते ना, शेड्यूल रिपील नाही आहे. म्हणून आहे. हा, रिपील्ड आहे. तर मग 238. 238. या 238 वर तर भर काऊन दिला आहे मी? कारण की बऱ्याचदा माझ्याही लक्षात नाही. कारण की जेव्हा आपण बेरॅक पाहतो, बेरॅक मध्ये सगळ्यात टाकलेला 266. तर तुम्ही याला फॉलो नका करू, याला फॉलो करा. चॅप्टर 9 इथेच संपतो तुमचा. चॅप्टर 10, सॉरी, 8 9 आणि 10. हा चॅप्टर जो हा आहे हे चॅप्टर 11 मध्ये येते. तर तुम्ही याला कन्सिडर करू नका. तर हे 2 ग्रुप झाले. सगळ्यात इम्पॉर्टंट ग्रुप कोणता आहे? कॉन्ट्रॅक्ट वन. आपला कामाचा आहे, खूप कामाचा आहे. रिव्हिजन करताना आपल्याला याच्यावर भर द्यायचा आहे. कॉन्ट्रॅक्ट टूला आपण कमी इम्पॉर्टन्स देणार, पण आपल्याला सोडायचा नाही, आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. आता जे 2 ग्रुप जे की कामाचे नाही आहे, जे की एक्झाम मध्ये पण नाही आहेत, म्हणजे याच्यावर प्रश्न नाही आहेत, हा वेगळा टॉपिक बनला आपल्यासाठी. तो आहे सोगा. आणि हा आहे चॅप्टर 7. चॅप्टर 7 रिपील झाला. याचे सेक्शन काय आहे? सेक्शन 76 टू सेक्शन 1 2 3. हे लक्षात ठेवायची गरज नाही आहे तुम्हाला, कारण की इथं 75 वरचा आपला कॉन्ट्रॅक्ट वन संपतो आणि 1 टू 4 मधून आपला इथून कॉन्ट्रॅक्ट टू चालू होतो. जर तुम्ही हे लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे येऊनच जाते. आणि हा रिपील झालेला आहे 1930. 1930 मध्ये. तर हा झाला आपला थर्ड ग्रुप. आपल्याला हेही वाचायचा आहे, पण हा सेपरेट ऍक्ट आहे एक्झामसाठी, प्री मध्ये. मग चौथा, चौथा आहे पार्टनरशिप. पार्टनरशिप ऍक्ट. पार्टनरशिप ऍक्ट 1932 चा आहे. म्हणून जर रिपील्ड
रिपील झालाय तो झालाय 1932. हा आहे चॅप्टर 11 आणि सेक्शन आहे 239 ते 266. हा झाला फोर्थ ग्रुप. आता इंटरेस्टिंगली आपल्याजवळ पार्टनरशिप ऍक्ट पण आहे प्री मध्ये आणि सोगा पण आहे प्री मध्ये. म्हणून मी ग्रुप तयार केला होता काल आणि त्या ग्रुपमध्ये मी सांगितलं होतं की कॉन्ट्रॅक्ट सोबत मी सोगा पण करणार आणि पार्टनरशिप पण करणार याच कारणामुळे. आणि याच्याशिवाय अजून एक गोष्ट रिपील झाली आहे ती म्हणजे शेड्यूल. आणि ते शेड्यूल रिपील झालाय 1914. म्हणजे जर तुम्ही सिक्वेन्स बघाल ना सिक्वेन्स तर सगळ्यात पहिले हा रिपील झालाय शेड्यूल, मग नंतर सोगा रिपील झाला, मग नंतर पार्टनरशिप. मग आपण आता लवकरात लवकर हे एक्झामसाठी कामाचं नाही आहे पण आपण लवकरात लवकर जर्नी बघून घेऊ कॉन्ट्रॅक्ट. सगळ्यात पहिले 1861 या वर्षी एक कमिशन बनलं होतं. त्या कमिशनचं नाव होतं थर्ड लॉ कमिशन. थर्ड लॉ कमिशन. आणि त्या थर्ड लॉ कमिशनचं एक चेअरमॅन पण होतं आणि या चेअरमॅनचं नाव लॉर्ड रॉमली. लॉर्ड रॉमली हे नाव बऱ्याचदा दुसऱ्या स्टेटमध्ये येते, आपल्या स्टेटमध्ये आलं नाहीये, मी तर पाहिलं नाही, पण प्री मध्ये हे क्वेश्चन बनवू शकतो. लॉर्ड रॉमलीनं काय केलं, यांनी आपला रिपोर्ट दिला, समोर एक रिपोर्ट दिला आणि ते रिपोर्ट समोर गेला आणि मग आपल्याला 1872 मध्ये आपल्याला आपला ICA भेटला, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. तर जर्नीची सुरुवात झाली 1861 पासून. ठीक आहे. मग तुम्हाला वर्ष काय काय लक्षात ठेवायची आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला 1861 लक्षात ठेवायचं मेन म्हणजे. मग येते 1872 जे की कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचाच आहे वर्ष. मग नंतर 1914 मध्ये, 1914 काहून, कारण की 1914 मध्ये शेड्यूल आपला रिपील झाला, शेड्यूल रिपील झाला. मग 1930 मध्ये काय झालं, सेल ऑफ गुड्स ऍक्ट रिपील झालं आणि 1932 मध्ये पार्टनरशिप ऍक्ट. हे तीन गोष्टी रिपील झाल्या. ह्या तीन गोष्टी रिपील झाल्या आणि 1861 मध्ये आपलं लॉ कमिशन आलं, थर्ड लॉ कमिशन. थर्ड लॉ कमिशन याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये क्वेश्चन आपल्या प्री मध्ये पण येऊ शकते, ते म्हणजे एन्फोर्समेंट डेट आणि इनॅक्टमेंट डेट. इनॅक्टमेंट डेट आहे आपल्याजवळ आणि दुसरीकडे आपल्याजवळ काय आहे, एन्फोर्समेंट डेट. मला यामध्ये अंतर सांगा, इनॅक्टमेंट डेट मध्ये अंतर सांगा आणि एन्फोर्समेंट डेट मध्ये काय आहे. बरं मी हिंट देतो, सगळ्यात कामाचा एन्फोर्समेंट डेट आहे, सगळ्यात जास्त क्वेश्चन एन्फोर्समेंट डेट वरच येते. लागू झाला काय म्हटलं. तो कायदा अंमलात आला तो कायदा त्या दिवसापासून अंमलात आला. अंमलात आला ते कोण सांगते, हम्म. एन्फोर्समेंट का इनॅक्टमेंट. अंमलात केव्हापासून येते, एन्फोर्समेंट डेट वरून येते की इनॅक्टमेंट डेट वरून. नाही माहित कोणाला. बरं मी सांगतो, इनॅक्टमेंट डेट मध्ये अंमलात येत नाही, कायदा बनवून रेडी होते, सिग्नेचर भेटते प्रेसिडेंटची नाही तर गव्हर्नरची. यावेळेस आपल्याजवळ प्रेसिडेंट नव्हता, तर मग कोणाची भेटली असेल, गव्हर्नरची, जे की राज्य करत होते आपल्या देशावर. तर म्हणून हे पहिले येते. मग याचं काय इनॅक्टमेंट डेट 25 एप्रिल 1872.
त्याच्यानंतर एन्फोर्समेंट म्हणजे लागू होते, देशावर ऍक्च्युअली मध्ये लागू होते, कायदा अंमलात आणला जातो, ते म्हणजे 1 सप्टेंबर 1872. ठीक आहे. तर हे दोन डेट सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बाकी ह्या ज्या गोष्टी आहेत ते एवढ्या इम्पॉर्टंट नाही. ठीक समजलं. हो. ठीक आहे. आता तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट 2 मी सांगितलं होतं, याचं नाव काय आहे? स्पेशल कॉन्ट्रॅक्ट. स्पेशल कॉन्ट्रॅक्ट. मला सांगा स्पेशल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, तुम्हाला काय वाटते? स्पेशल कॉन्ट्रॅक्टचे नाव सांगा मला कोणते पण. माझ्या गोळ्या कुठे ठेवल्या? बेलमेंट, बेलमेंट आहे, अजून काय आहे? कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट, हा हा. एजन्सी येते. कंटिंजंट कॉन्ट्रॅक्टचं मला सेक्शन सांगा, माहिती आहे? बरं, कंटिंजंट कॉन्ट्रॅक्ट मला सांगा, सेक्शन कॉन्ट्रॅक्ट 1 मध्ये येते का कॉन्ट्रॅक्ट 2 मध्ये येते? टू मध्ये येते. कंटिंजंट कॉन्ट्रॅक्ट. ओके, मी तुम्हाला अजून सांगतो. कंटिंजंट कॉन्ट्रॅक्ट हम्म. चॅप्टर 3 मध्ये आहे आणि त्याचे सेक्शन आहे सेक्शन 31 टू सेक्शन 36. आता सांगा, कॉन्ट्रॅक्ट 1 मध्ये येते का कॉन्ट्रॅक्ट 2 मध्ये येते कंटिंजंट कॉन्ट्रॅक्ट? 1 मध्ये. 1 मध्ये येतं ना, कॉन्ट्रॅक्ट 1 मध्ये येते. तर मग गॅरंटी, इंडिमनिटी. हा, इंडिमनिटी हा आणि गॅरंटी. हा ते कॉन्टिंजंट गॅरंटी. कन्फ्युज झाली. हम्म. तर मग गॅरंटी स्पेशल कॉन्ट्रॅक्ट येतं. परत काय सांगितलं? इंडेमनिटी, हा ना, इंडेमनिटी हम्म. हा स्पेशल कॉन्ट्रॅक्ट झाला. कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी, कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी. अजून बेलमेंट. बेलमेंट लिहिला आहे मी. पार्टनरशिप नाही आहेत का? पार्टनरशिप येते की नाही येत? पार्टनरशिप पण कॉन्ट्रॅक्ट 2 मध्ये आहे ना, म्हणजे होता. पार्टनरशिप पण येते आणि सेल पण येते. आता सेल कुठे आहे सांगा? सेल कुठे आहे? 2 मध्ये आहे. 2 मध्ये होता ना, तर वेगळा झाला. म्हणजे सोगा. अजून कशात आहे सोगाशिवाय? हम्म. अजून कशात आहे? एजन्सी मध्ये. एजन्सी मध्ये नाही आहे. एजन्सी तर वेगळ्या स्तरावर आहे. एजन्सी मध्ये सेल कुठे होती? नाही. मग मग एजन्सी कॉन्ट्रॅक्ट स्पेशल कॉन्ट्रॅक्टच आहे एजन्सी पण. टीपीए कसे विसरले? टीपीए ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. बरं, माझा एक प्रश्न आहे. हा, जर बरोबर. तुम्हाला घर विकायचं आहे तर घर तुम्ही कोणत्या सेक्शन मध्ये विकता? ओनरशिप ट्रान्सफर कशी करताय, कोणत्या सेक्शन मध्ये करतात? टीपीए मध्ये. तुमच्यामधून कोणी घर विकण्याचं काम केलं आहे ऍज अ लॉयर? हम्म. बेसिक क्वेश्चन नाही. आहे. सेक्शन 54 सेल आहे, तर घर आपण सेल करतो, सेपरेट चॅप्टर आहे सेलचा. ठीक आहे, हे समजलं. याच्यामध्ये क्वेश्चन आहे काही? नाही.
बरं. तर मग कॉन्ट्रॅक्ट टूचा आपण स्ट्रक्चर इथे बघून घेऊ, कारण की कॉन्ट्रॅक्ट वन पेक्षा स्ट्रक्चर सोपा आहे कॉन्ट्रॅक्ट टूचं. तर काऊन सोपा आहे, कारण की आपल्याजवळ जे इंडेमनिटी आणि गॅरंटी आहे, ते जे इंडेमनिटी गॅरंटी आहे हे चॅप्टर 8 मध्ये आहे. चॅप्टर 8 मी ब्लॅक पेनने लिहितो. हे आहे चॅप्टर 8. जे बेलमेंट आहे, बेलमेंट कधी येते, चॅप्टर 8च्या नंतर, जे आहे चॅप्टर 9. पार्टनरशिप तर कटला आहे, तरी पण पार्टनरशिप चॅप्टर 11 मध्ये येते, सगळ्यात आखरी चॅप्टर. आणि हे जे एजन्सी आहे ते आपल्याजवळ आहे आता, पण ते आहे चॅप्टर 10. तर 8, 9 आणि 10 हे तीनच चॅप्टर कॉन्ट्रॅक्ट टू मध्ये आहे, जे की आहे स्पेशल कॉन्ट्रॅक्ट. आणि हे कटला आहे, पार्टनरशिप नाही आहे, सोगा पण नाही. मी डबल एकदा हे लिहितो. सगळ्यात पहिले आपल्याजवळ आहे चॅप्टर 8. चॅप्टर 8 मध्ये काय आहे, इंडेमनिटी आणि गॅरंटी. आणि हे तुम्ही तुमच्या बुकात पण लिहा, इंडेमनिटी आणि गॅरंटी. इंडेमनिटी गॅरंटी याचे सेक्शन कुठपर्यंत आहे, सेक्शन 1 to 4 टू सेक्शन 147. हे रट्टा मारा. मग आपल्याजवळ काय आहे, चॅप्टर 9. चॅप्टर 9 बेलमेंट. आणि याचे सेक्शन आहे सेक्शन 148 टू 181. मग चॅप्टर 10 येते आपल्याजवळ. चॅप्टर 10 आहे एजन्सी. चॅप्टर 10 आहे एजन्सी. आणि याचे सेक्शन चालू होते 182. सांगा आखरी सेक्शन आता. सांगा. 238 शेवट आहे ना. हो, 238. तर हे झाला आपला कॉन्ट्रॅक्ट टू. 8, 9 आणि 10 हा स्ट्रक्चर आहे मी कॉन्ट्रॅक्ट टूचा. ठीक आहे. चला, मी आज जास्त घेत नाही, कारण की प्रांजली ताई नाही आहे. तर मग आपण एक छोटा टॉपिक डिस्कस करूया, तो आहे कन्सिडरेशन. कारण की मी याला मेन्शन पण केलं होतं ऍट द स्टार्टिंग. कन्सिडरेशन. माझा आवाज येत आहे ना सगळ्यांना बरोबर? हो येतोय. हं. जर तुम्ही कन्सिडरेशनची फक्त डेफिनेशन बघितली, डेफिनेशन, तर तुम्हाला ती कुठे भेटणार, 2D मध्ये. लक्षात कसे ठेवणार, ह्या डी वर. कन्सिडरेशन मध्ये डी पण आहे, मग तुम्ही 2D मध्ये लक्ष देणार, डेफिनेशन. याचा जो मेन सेक्शन आहे, सेक्शन आहे 25. सेक्शन आहे 25. आणि सेक्शन 25 कुठे आहे, कॉन्ट्रॅक्ट वन मध्येच आहे बरं. कॉन्ट्रॅक्ट वन मध्येच आहे. आणि चॅप्टर कोणता येतो 25चा, चॅप्टर 2. चॅप्टर 2. चॅप्टर 2 मध्ये येतो सेक्शन 25. आणि अजून एक कन्सिडरेशनचा आहे सेक्शन, तो येते कॉन्ट्रॅक्ट 2 मध्ये. कॉन्ट्रॅक्ट 2 मध्ये येते, तो डायरेक्टली रिलेटेड नाही आहे, पण तो आहे चॅप्टर 10 मध्ये. आणि तो आहे सेक्शन 185. 185. मला तुमच्या भाषेमध्ये कन्सिडरेशन काय आहे ते सांगा. तुमच्या भाषेमध्ये कसंही सांगा, मी तेपर्यंत बॅरॅक काढतो. सांगा, काही नाही होत, चुकलं तरी पण सांगून द्या तुमच्या भाषेमध्ये कन्सिडरेशन काय आहे. सोनाली.
काय वाटते काय आहे? नाही माहिती. मीनाक्षी. एखादी वस्तू जर गेली तर त्या बदल्यामध्ये काय तर पैशाची अमाऊंट एखादी वस्तू बरं. गेली, आपण म- त्याचा मोबदला. 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 हे बरोबर आहे, मोबदला. तर मराठीमध्ये मला लिहायचं झालं तर मी काय म्हणणार? मोबदला. मोबदला. हा ना. याला आपण हम्म. कन्सिडरेशन असं म्हणतो. म्हणजे ए मध्ये आणि बी मध्ये कॉन्ट्रॅक्ट झाला पेंटिंगचा. ए काय आहे? पेंटर आहे. ए काय आहे? हा पेंटर आहे समजून घ्या. आणि यांनी प्रॉमिस काय केलं? याने प्रॉमिस केलं की मी बीचं पेंट करणार. बी साठी एक पेंट करणार. आणि बी काय देणार याला? 500 रुपये. 500 रुपीज. तर हे 500 रुपीज काय आहे? हे कन्सिडरेशन आहे. हे कन्सिडरेशन आहे. हा मोबदला झाला. कशाचा मोबदला? पेंटिंगचा. एच्या पेंटिंगचा. ठीक आहे. तर ए कोण झाला? काय झाला सांगा? एला आपण काय म्हणू? प्रॉमिसर म्हणू का प्रॉमिसी म्हणू? प्रॉमिसर. प्रॉमिसर. काऊन प्रॉमिसर? कारण की यांनी प्रॉमिस केला बी सोबत. हा करणार, हा करताय. आणि बी काय झाला? प्रॉमिसी. तर प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मध्ये दोन पार्टी राहतात. एक तर प्रॉमिसर राहील एका साईडला आणि दुसऱ्या साईडला काय राहील? प्रॉमिसी. प्रॉमिसर, प्रॉमिसी. तर प्रॉमिसरचा डेफिनेशन पण दिलाय सी मध्ये. द पर्सन मेकिंग द प्रपोजल. ज्यांनी प्रपोजल केला ना, तो झाला प्रॉमिसर. म्हणजे यांनी काय प्रपोज केलं की मी पेंट करून देईल. यांनी प्रपोजल केला आहे बी ला. तर म्हणून ए काय झाला? प्रॉमिसर. आणि जो असेप्ट करताय प्रॉमिस अँड द पर्सन असेप्टिंग द प्रपोजल. जे प्रपोजल एचं होतं पेंट करण्याचं, बीनी असेप्ट केलं, तर म्हणून तो काय बनला? प्रॉमिस. ठीक आहे. हे सी मध्ये दिला. द पर्सन मेकिंग द प्रपोजल इज कॉल्ड प्रॉमिसर अँड द पर्सन असेप्टिंग द प्रपोजल इज कॉल्ड प्रॉमिसी. सिंपल गोष्ट, याच्यात काही डाऊट नसेल. पण आता मेन काय आहे? आपला मेन आहे हा 2D. याच्यात काय म्हटलं आहे फेन? जेव्हा आपण ऍट द डिझायर ऑफ प्रॉमिसर. डिझायर म्हणजे इच्छा. प्रॉमिसरच्या इच्छेने. ऍट द डिझायर ऑफ प्रॉमिसर म्हणजे कोण? ए झाला इथे प्रॉमिसर. प्रॉमिसरच्या इच्छेप्रमाणे द प्रॉमिसी ऑर एनी अदर पर्सन. आता एनी अदर पर्सन काऊन? जर प्रॉमिसीनं पैसे नाही दिले, बीनी पैसे नाही दिले 500 रुपये, तर त्याच्या फॅमिलीमधून कोणतरी देईल. बीची वाईफ पण देऊ शकते. ती पण 500 रुपये देऊ शकते ना. म्हणून इथं म्हटलंय ऑर एनी अदर पर्सन. आता वाईफ शिवाय दुसरा स्ट्रेंजर पण असू शकते, जे की नात्यात पण नाही. समजून घ्या बीचा एक शेजारी आहे, नेबर एन. त्यांनी तो पण 500 रुपये एला देऊ शकतो. म्हणून इथं एनी अदर पर्सन म्हटलं. द प्रॉमिसी ऑर एनी अदर पर्सन हॅज डन. त्यांनी काहीतरी केलाय. काय केलाय? 500 रुपये देण्याचा प्रॉमिस केला, किंवा 500 रुपये दिले आहे याला पहिलेच. ऑर ऍबस्टेंड फ्रॉम डुईंग. आता ऍबस्टेंड फ्रॉम डुईंग काय आहे? जर एनी म्हटलं की तुम्ही हे काम करू नका. जर समजून घ्या असं पण होऊ शकते ना की बीनी 500 रुपये पहिलेच दिले होते कोणत्या तरी दुसऱ्या कामासाठी. आणि एनी काय म्हटलं की मी तुम्हाला घर पेंट करून देईल, पण तुम्ही मला 500 रुपये मागू नका. या मागू नकाला आपण काय म्हणतो? ऍबस्टेन. म्हणजे बी काय करेल? ऍबस्टेन करेल, की 500 रुपये तो मागणार ए पासून. म्हणजे म्हणजे घेणार नाही, सॉरी. 500 रुपये घेणार नाही ए कडे. ऍबस्टेन करणार. ऍबस्टेन फ्रॉम डू. और डज और ऍबस्टेन्स फ्रॉम डू. आता और प्रॉमिसेस टू डू और टू ऍबस्टेन फ्रॉम डू. आता हे रिपीट झालाय.
तुम्ही जर बघितलं इथून रिपीट झालेलं आहे, इथून ते इथपर्यंत. मी इथून हे काय करतो, एकदा रिमूव्ह करतो, रिमूव्ह करतो. तो कुठून रिपीट झाला, हॅज डन ते इथपर्यंत. हे काऊन रिपीट झालेलं आहे, कारण की यांनी काय केलंय, पास्ट म्हणजे भूतकाळ, प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ आणि फ्युचर या गोष्टी याच्यामध्ये ऍड केली. म्हणजे असं पण होऊ शकतं ना की तो 500 रुपये मागणार नाही, म्हणजे फ्युचरमध्ये गेला ना काम केल्यानंतर. तर म्हणून यांनी सगळे सर्कमस्टान्सेस इथे ऍड केले. समोर वाचतो, समथिंग सच ऍक्ट ऑर ऍब्स्टिनन्स ऑर प्रॉमिस इज कॉल्ड कन्सिडरेशन. मग इथे कन्सिडरेशन काय झालं, 500 रुपये कन्सिडरेशन झाले, किंवा तो 500 रुपये मागणार नाही, ऍबस्टेन करणार, ते पण एक काय झालं, कन्सिडरेशनच झालं. करणार किंवा नाही करणार या दोन्ही पण गोष्टी कन्सिडरेशन मध्ये आल्या. ठीक आहे, डेफिनेशन कळली? कोणाला काही डाऊट आहे हो. विचारा. या चॅप्टर. ठीक आहे, तर आपण उद्या सेक्शन 25 पण बघूयात, सेक्शन 25 आणि सेक्शन 185 पण बघूया, जे की कन्सिडरेशन बद्दल आहे. आता आपल्याजवळ टाइम नाही आहे, फक्त 3 मिनिटं आहे. 3 मिनिटात तुम्हाला काही सांगायचं आहे सांगू शकता, डिस्कस करू शकता. मी रेकॉर्डिंग स्टॉप. थोडं ओव्हरलुक घे ना. ओव्हरलुक घेण्यासारखं तर टाइम तर नाही आहे, पण तरी पण मी प्रयत्न करतो. चालेल. अजून कोणाला काही सांगायचं आहे सांगा. मी व्हाईट बोर्ड ओपन करतो. तर सगळ्यात पहिले आपण काय केलं आज, स्ट्रक्चर शिकलो. स्ट्रक्चर, कोणत्या पण ऍक्ट चालू करण्यासाठी स्ट्रक्चर खूप महत्वाचं आहे. तर कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा आपण स्ट्रक्चर पाहिला कसा आहे. सगळ्यात पहिले आपण त्याची स्टोरी बघितली, कोणत्या वर्षी काय झालं होतं. स्टोरीमध्ये आपण पाहिलं की 1861 मध्ये लॉ कमिशन बसलं होतं. लॉ कमिशन झाल्यानंतर 1872 मध्ये आपला कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट अस्तित्वात झालं. त्याच्यात आपण एन्फोर्समेंट डेट बघितली, इनॅक्टमेंट डेट बघितली. इनॅक्टमेंट डेट कधी पण पहिले येते, तर 25 एप्रिलला इनॅक्ट झालं होतं कायदा. त्याच नंतर 1 सप्टेंबरला हा कायदा अस्तित्वात लागू झाला होता, अंमलात आणला होता. तर ही स्टोरी होती, मेन स्टोरी. मग नंतर आपण स्ट्रक्चरमध्ये काय बघितलं की पहिला ग्रुप आहे तो आहे कॉन्ट्रॅक्ट वन. कॉन्ट्रॅक्ट वन नंतर कॉन्ट्रॅक्ट टू, हे दोन मेन कॉन्ट्रॅक्टचे भाग आहे. कारण की तो तिसरा आहे पार्ट आणि चौथा पार्ट जो की आहे सोगा. सोगा आणि पार्टनरशिप ऍक्ट, हे दोन कसे झाले, डिलीट झालेले, रिपील झालेले. हे रिपील झालेले आहे. रिपील केव्हा झाले, सोगा 1930 मध्ये झाला. पार्टनरशिप ऍक्ट 1932 मध्ये झाला. आणि त्यानंतर आपण कन्सिडरेशन बघितलं आहे. एक छोटासा टॉपिक बघितलाय, कन्सिडरेशन. कन्सिडरेशनचे 3 महत्वाचे सेक्शन आहे, ते म्हणजे 2D, नंतर 25 आणि नंतर 185.